नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सायली पाटील कुलकर्णी. मी जास्त तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये. तुमचं नाव या व्यवसायामध्ये आणि याच्यामुळे इतकं झालेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचलंय. पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मी फक्त ओळख करून देतो. मी डायरेक्ट माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो मॅम. ते म्हणजे असं की तुम्ही ज्या व्यवसायात उतरला आहात किंवा ज्याची निर्मिती करताय, जे लोकांना देण्याचं काम करता, म्हणजे ते सोशल अवेअरनेस असू दे किंवा ते ब्रँड डेव्हलप करणं असू दे. पण ज्या विषयावरती लोक मनमोकळेपणाने बोलायला कचरतात किंवा इव्हन लेडीज असू दे, जेंट्स असू दे, कोणी चार चौघांमध्ये बोलायला कचरतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची सुरुवातच व्यवसायाची त्या बिझनेस मधून केलात. म्हणजे सॅनिटरी पॅड हे जेव्हा आपण जातो मेडिकलमध्ये किंवा मग कुठे प्रवासामध्ये असू दे, तर आपण बघितलं की महिला इशारामध्ये बऱ्याचदा बोलतात, ते क्लिअरली बोलत नाहीत. या अ, या हो. जनरेशन मध्ये असून देखील ही सिच्युएशन आहे आणि तुम्ही त्या व्यवसायात म्हणजे निर्मिती क्षेत्रामध्ये आहात का? तर एवढं धाडस कसं आहे आणि कुठून सुरुवात झाली या गोष्टीची? बघा फार सोपं आहे हे. फेमिनाईन ब्रँड चालू करणं तितकं सोपं नव्हतं. पण आता तुम्ही जसं म्हणालात, की सॅनिटरी पॅड आता तुम्हीही सहज बोलून गेलात कारण की मला वाटतं तेवढा अवेअरनेस आहे. आता बघा हे म्हणजे आपण शाळेमध्ये मुलींनी शिकवलंय की सू म्हणजे मुलींना शिकवलं जातं शाळेमध्ये. हे म्हणजे आपण शी सांगतो. तसं मुलींना हे म्हणजे 5 दिवस म्हणजे त्यांची मासिक पाळी. हे तितकं सोपं आहे. इतकं सोपं आहे हे. तर याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा स्टिग्मा किंवा टॅबू असण्याची म्हणजे समाजामध्ये काहीच आवश्यकता नाहीये. आणि याचं धाडस म्हणजे ही एक तळमळ आहे. मला सांगायला इथे आवडेल, की 2017 साली 10 ऑगस्टला मी हा माझा व्यवसाय सुरू केला होता. आणि हा करण्याआधी मी एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होते. म्हणजे कामाला इन द सेन्स त्यांचं वितरकाचं काम मी पाहत होते, सेम सॅनिटरी नॅपकिन्सचं. पण ते करत असताना मला स्वतःला स्वतःच्या तब्येतीमध्ये काही फरक जाणवले आणि ते पीसीओडी, पीसीओएसचे सिम्प्टम्स होते. तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपल्याला सामाजिक बांधिलकी असते. तर माझं असं नेहमी म्हणणं आहे, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर मला असं वाटलं, की जर हा मला त्रास होतोय, तर प्रत्येक महिलेला हा त्रास होत असेल, प्रत्येक महिला ही गोष्ट फेस करत असेल, तर याबद्दलची लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मग मी ते सुरू केलं. मी लोकांना मासिक पाळी, त्याबद्दलची स्वच्छता आणि मग शाळा, कॉलेजेस, कॉर्पोरेट्स असा मग माझा प्रवास सुरू झाला आणि बघता-बघता महाराष्ट्रामध्ये साधारण 400 कार्यक्रम झाले आतापर्यंत. काय वाटतंय? तुम्हाला हे काम करत असताना असं कधी वाटलंय की आपण आता करेक्ट ट्रॅकवर आहोत, राईट ट्रॅकवर आहोत आपण, असं कधी वाटलं? हो, आता असं मला वाटायला लागलं, की आपण राइट ट्रॅकवरती आहोत. कारण की ज्यावेळेला मी मुलींशी, महिलांशी बोलते आणि ज्यावेळेला पुरुष तितक्याच म्हणजे पुरुषांना मी विचारते हा प्रश्न, की कधी हातामध्ये तुम्ही सॅनिटरी नॅपकिन घेऊन पाहिलंय का? म्हणजे अशी एक गोष्ट, असं एक सिक्रेट जे कालपर्यंत होतं. लोकं मेडिकल स्टोअर्स मधून किंवा कुठूनही आणताना आधी न्यूजपेपरमध्ये रॅप करून आणि मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून आपण त्या मेडिकलवाल्याकडून चोरून आणले की काय? अशा पद्धतीने लपवून-लपवून घरी आणतो आणि घरात पण लपवून-लपवून ठेवतो. खूप मग ते मोठी गोष्ट फिमेल्सचे बोललात तुम्ही इनरवेअर्स आणि हे असू देत आता किंवा ते सॅनिटरी पॅड असू देत. म्हणजे येस. आम्ही पण आता बघितलं की आपली बहीण असते, बायको असते, आई असते. या हे सगळं म्हणजे हे चित्र घरोघरी आहे. असं नाहीये की हे एखाद्या ठराविक घरामध्ये आहे. हे सगळ्यांना या गोष्टी कोणी ना कोणी त्याच्या चेहऱ्यासमोरून म्हणजे घरामध्ये हे प्रकार प्रत्येकाचे आहेत. पण डोळ्यासमोर. मग ते आपली आई असेल तरी ती एका साइडला ठेवते, बहीण असेल तर तिच्या कप्प्यामध्ये ठेवते, आयदर बॅगेमध्ये ठेवते. सो माझं विचारण्याचं तेच होतं की हे एक प्रकारे धाडस आहे. म्हणजे आता लोकं माझी मुलगी काय करते? हो, माझ्या मुलीचा कुठला व्यवसाय आहे? हे इथून सुरुवात होते हो, किंवा तुमची मुलगी काय करते? जॉबला हो, जाते, इंजिनिअर आहे, डॉक्टर आहे, मग बिझनेस आहे. मग कसला आपल्याकडे मराठी माणसं लगेच विचारतात, बिझनेसमध्ये काय करते? हो, बिझनेसमध्ये काय? हो, सो तेव्हा तो प्रश्न हो. बॅक ऑफ द माइंड चालू असतो आई-वडिलांच्या पण. सो आई-वडिलांचा याला कसा सपोर्ट होता? येस. माझ्या आई-वडिलांचा खूप चांगला सपोर्ट होता. म्हणजे मला सांगायला आवडेल, की मला 2 वर्षापूर्वी मी 7व्या महिन्याची प्रेग्नंट असताना मला एक मोठं टेंडर आलं होतं. आणि ते टेंडर जेव्हा आलं, त्यावेळेला पूर्ण कसं करायचं याची मला अजिबात चिंता वाटली नाही. कारण की माझी फॅमिली माझ्यासोबत होती. आणि मग त्यांनी आणि माझ्या पूर्ण टीमनी आम्ही एकत्र बसून जवळ-जवळ मार्च महिन्यापर्यंत 80 लाखाचं पॅडचा सप्लाय आम्ही कंप्लीट केला होता. म्हणजे हो, जवळ 80 लाख पॅड ग्रेट. सप्लाय आम्ही केला होता. तर मग मी माझ्या बाबांची म्हणजे मला माझे बाबा नेहमी प्रिय आहेत आणि त्यांची मी लाडकी आहे. तर माझा सगळ्यांना हाच प्रश्न असतो, की जर बाबांच्या आपण परी असतो, तर मग हा विषय बाबांशी बोलू शकत नाही का?
तर माझ्या बरोबर. घरामध्ये तितका फ्रेंडलीनेस आहे, की मी माझ्या आईच्या आधी बाबांशी सगळ्या गोष्टी बोलते. आणि त्यामुळे मी जेव्हा-जेव्हा सेमिनार्स घ्यायचे किंवा मला लांब-लांब प्रवासाला जावं लागायचं या सगळ्या गोष्टींसाठी, त्यावेळेला माझे बाबा माझ्यासोबत यायचे. अच्छा. त्यामुळे माझे बाबा आणि माझी पूर्ण फॅमिली, सासर आणि माहेर त्यांना माहिती आहे, की मी काय व्यवसाय करते आणि ते त्याला प्रमोट करण्यासाठी मला खूप हेल्प करतात. मला विचारायला ॲक्चुअली आवडेल. मला सायली पाटील कुलकर्णींचे पुढचे प्लॅन्स विचारण्यापेक्षा मला फेमिनाईनची पुढची वाटचाल कशी असणार आहे? हे विचारायला आवडेल. अच्छा. हो, नक्कीच. कारण की मलाही ब्रँड म्हणून नावारूपाला यायला जास्त आवडतंय. कारण की मला स्वतःचं प्रमोशन नाही करायचं. जसं मी तुमच्याशी बोलले, तर मला स्वतःच्या प्रमोशनपेक्षा ही जी एक चळवळ आपण चालू केलेली आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. सांगायला आवडेल की एक ज्यावेळेला मला ह्या व्यवसाय सुरू केला मी होता. थोडंसं मला ती चळवळ हा शब्द वापरलात म्हणून मला विचारायला आवडेल, की नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, की कशा पद्धतीचे तुम्हाला टीम उभी करायची, कशा पद्धतीने व्यवसायाचे मार्ग उपलब्ध करायचेत, आयदर फक्त अवेअरनेस करायचा आहे. हे कसं डिस्क्राईब कराल तुम्ही? येस. यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर फेमिनाईन हा ब्रँड म्हणून नावारूपाला यायला हवा आणि दुसरं म्हणजे मी ज्याला चळवळ म्हणाल, की हा जो टॅबू आहे, तो पूर्णपणे नष्ट व्हायला हवा भारतामध्ये. कारण की एक गोष्ट तुम्हाला सांगते, हा भारतामध्ये कधी टॅबू नव्हताच. ठीक आहे. ज्यावेळेला इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडत होत्या, त्यावेळेला मुलींना लपवून ठेवावं लागत होतं, की बाबा जर कळलं की ही तरुण झालीये, तर तिच्याबद्दल काही व्यभिचार होऊ नये किंवा चुकीची वर्तणूक तिला फेस करावी लागू नये. म्हणून मग या गोष्टी लपवल्या जाऊ लागल्या. आणि त्यापासून मग हे सगळं पुढे असं अशा प्रकारचं चालू झालं. तर मग ही एक चळवळ आहे आणि मला सांगायचं तुम्हाला ही चळवळ 2 गोष्टींमधली आहे पुन्हा. एक तर महिलांचं आयुष्य, महिला म्हणजे एक तर त्या स्त्रीला मासिक पाळी येत असेल आणि ती व्यवस्थित असेल, तर ती आई होऊ शकते. आणि दुसरी म्हणजे आपली पृथ्वी. जर पृथ्वीला आपण सुरक्षित ठेवू शकत असू, तर आपण या पृथ्वीवरती जास्त दिवस जगू शकतो. मग आता सॅनिटरी पॅडचा आणि पृथ्वीचा आणि स्त्रीच्या आयुष्याचा संबंध कसा? मी तुम्हाला सांगते. ज्या महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतायत, त्या 130 कोटी महिलांपैकी फक्त 20% महिला सॅनिटरी पॅड वापरतात. ठीक आहे. आणि त्या ज्या सॅनिटरी पॅड वापरतात, ते प्लास्टिकचं आहे. प्लास्टिक आणि केमिकल युक्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळे त्या महिलेला कॅन्सर होऊ शकतो. हे इतकं घातक आहे. आणि एक महिला तिच्या समजा एक जर पॅड आहे, आपण असं कॅल्क्युलेट करू, की एक पॅड आहे इज इक्वल टू 4 पॉलीबॅग, प्लास्टिक पॉलीबॅग. आणि एक महिला तिच्या पिरियडमध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये 11,000 सॅनिटरी नॅपकिन्स वापरते. म्हणजे एक महिला 450 टन इतका कचरा तयार करते आहे पॅड्सचा. जास्त होऊ शकतो, पण कमी नाही. मग त्यामुळे पृथ्वीचं किती नुकसान होतंय. तर त्यामुळे ही जी चळवळ आहे, ती म्हणजे ती स्त्री, ती म्हणजे तिची मासिक पाळी आणि ती म्हणजे ती वसुंधरा. या सगळ्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीची ही चळवळ आहे. आणि मग त्यात फेमिनाईन ब्रँड कसं काम करतोय? तर फेमिनाईनने एक असं प्रॉडक्ट आणलेलं आहे, जे बायोडिग्रेडेबल, जे केमिकल फ्री आहे किंवा फेमिनाईनचे इतरही जे प्रॉडक्ट्स आहेत, ते पण केमिकल फ्री आहेत. तर महिलांना केमिकल फ्री गोष्टी वापरण्याची, प्लास्टिक फ्री गोष्टी वापरण्याची सवय करायची. त्यामुळे त्यांचं स्वतःचंही आयुष्य चांगलं राहील आणि सोबतच आपण पृथ्वीचंही आयुष्य वाढवू शकतो. फेमिनाईनचे अजून काय-काय ब्रँड आहेत म्हणालात तुम्ही? सॅनिटरी पॅड बरोबरच? फेमिनाईन येस, फेमिनाईनच्या ब्रँड नंतर आपल्याकडे मॅटर्निटी पॅड्स आहेत आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे आपल्याकडे 5 व्हेरियंट्स आहेत. म्हणजे 5 व्हेरियंट्स आता आहेत आणि ॲज पर रिक्वायरमेंट आपल्याकडे लार्ज टू 8 एक्सेल पर्यंत सॅनिटरी पॅड्स अवेलेबल आहेत. त्यानंतर मॅटर्निटी पॅड्स, डेली लायनर्स, त्यानंतर आपलं व्हजायनल पी-एच टेस्ट किट आणि पाईपलाईनमध्ये असलेल्या गोष्टी इंटिमेट पावडर, इंटिमेट वॉश, व्हाईटनिंग क्रीम असते. तर या सगळ्या गोष्टी फक्त फेमिनाईन हायजीन रेंजमध्ये आपण आणतो. क्या बात है! नक्कीच. विच आर ऑल मला ॲक्चुअली केमिकल फ्री. अ, तुम्ही जे वसुंधरेचा आणि म्हणजे पृथ्वीला ज्या गोष्टींपासून तुम्ही बचाव करताय, ते मला ॲज अ पर्सनली मला ऐकायला ते खूप अ, आवडलं म्हणण्यापेक्षा काहीतरी शिकायला मिळालं. सो प्रत्येक बिझनेसमॅनकडे फक्त माय प्लेझर. बिझनेस वुमन असताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस ठेवता, स्वतःला माहिती ठेवता, ते खरंच खूप शिकण्यासारखं आहे. नवोदित व्यवसाय आता सगळ्यांना व्यवसाय करावासा वाटतो. म्हणजे जॉब करूनही काही व्यवसाय करतात, काही फुल टाईम व्यवसाय करतात. सो व्यवसाय निवडताना नेमकं समजा पैसे माझ्याकडे आहेत, पण
एखादा व्यवसाय निवडता आणि सुरू करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय आव्हाने येतात आणि त्याची काळजी कशी घेतात, काय सल्ला काय द्याल तुम्ही? नक्कीच. मला हा प्रश्न अपेक्षित होता, कारण यावरती बोलायला मिळत नाही मला फार वेळेस. तर आपल्याला माहिती आहे, की माझ्या म्हणजे एक कोरोना काळ आपल्याकडे येऊन गेलाय, बरोबर आहे? तो अचानक आलेला होता आणि त्यामुळे बऱ्याचशा व्यवसायांना खूप सारे प्रॉब्लेम सहन करावे लागले आणि काही व्यवसाय तर बंद पडले. ठीक आहे. तर मी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुद्धा मला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पार्टनर्स इश्यू असतील किंवा वर्किंग कॅपिटल इश्यू असेल किंवा डेटर्सचे पेमेंट्स वेळेवरती न येणं असेल किंवा महिलांपर्यंत माल व्यवस्थित न पोहोचवू शकणं, कारण लॉजिस्टिक हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम मी कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये फेस केले. ठीक आहे. आणि कोरोना काळामध्ये मी अभ्यास केला. ज्या वेळेला व्यवसाय चालू नव्हता. तर तुम्ही जो व्यवसाय सुरू करताय, त्याच्यामागे तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे, की हा आपण किती सस्टेन करू शकू आणि मुळात स्वतःला यामध्ये आपल्याला किती आवड आहे. म्हणजे मला स्वतःची ओळख आहे का? हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. तर मी जवळ-जवळ 8 महिने घातले. मी 8 महिन्यांमध्ये पूर्ण या प्रॉडक्ट विषयी, मार्केट विषयी आणि मग ते 8 वेगवेगळ्या अँगल्सने इंडिया आणि इंडियाच्या बाहेर असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण कसे सस्टेन करू शकू याबद्दलचा मी अभ्यास केला. आणि त्या अभ्यासानंतर आता आपण चांगले पाय रोवून उभे आहोत. 10,000 पासून सुरू केलेल्या व्यवसायाची पहिल्या वर्षीची मजल 95 लाखाची होती. त्यानंतर कोरोना आला आणि आता ती 6.5 कोटीची उलाढाल आहे. क्या बात आहे. खूप आणि अभिनंदन हा त्यासाठी व्यवसाय तुमचं. थँक यू सो मच. आणि हा जो व्यवसाय आहे, तो आपल्याला आता आपण कोटींमध्ये जो सुरू केलेला आहे, तो आपल्याला शतकोटी आणि पुढे वाढवायचा आहे. आणि जशी नामांकित ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर तसा आपलाही ब्रँड एक वेल एस्टॅब्लिश्ड ब्रँड म्हणून काही वर्षामध्ये मार्केटमध्ये ओळखला गेला पाहिजे. आणि नक्कीच. आमच्या आव्हानांबद्दल जर तुम्ही शुभेच्छा म्हणाल आहेत सोबत. आम्ही आहोतच. हा मला तो प्रश्न माझा एक पर्सनल प्रश्न समजू शकता तुम्ही, की आव्हाने अ, आपल्याला येतात. जसं कोरोनासारखं मोठं आव्हान तुम्ही सहज नाही म्हणता येणार, पण ते पार केलंय. सो आता ब्रँड एक फेमिनाईन म्हणजे ब्रँड क्रिएट होणं खूप गरजेचं असतं आणि तो सस्टेन ठेवणं मार्केटमध्ये. सो त्याच्यासाठी हो, तुमचे काय प्लॅन्स आहेत, की ब्रँडिंग आहे जे फेमिनाईनचं, त्याकडे तुम्ही कुठल्या येस. दृष्टीने बघता, की ते किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडे मी ब्रँडिंग या गोष्टीला फार महत्त्व देते आणि ब्रँडिंग सोबतच माझं जे बिझनेस म्हणजे माझे कस्टमर रिटेन्शन आहे, या गोष्टीला पण मी तितकंच महत्त्व देते. पहिल्या दिवसापासून जोडला गेलेला क्लायंट आतापर्यंत माझ्यासोबत आहे आणि जशी काळाची गरज आहे, म्हणजे सुरुवातीला वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीने, त्यानंतर महिला बचत गटांच्या मार्फत, त्यानंतर मग आपण मीडियाचा वापर करतो, आपण ॲडव्हर्टायझिंग मीडियाचा वापर करतो. त्यानंतर आता सोशल मीडियाचं जग आहे. तर D2C वरती स्टँड करणं. आता हे एक पण माझं एक आव्हान आहे, की D2C मध्ये आपला बिझनेस आपल्याला किती चांगला वाढवता येईल. तर मग त्याही गोष्टी आपण शिकतोय. त्यासाठी आपण प्रॉपर टीम्स ठेवलेले आहेत, की जे आपल्या डे टू डे मार्केटिंगकडे आपल्या पाहत आहेत. एक्झॅक्टली. मला आवडेल तुमच्या वेगवेगळे ब्रँड्स पण आम्हाला तुम्ही व्हिडिओज पाठवा. जसे आपण ते प्रेक्षकांना आपल्या दाखवूयात आणि लोकांपर्यंत पोहोचवूयात. मला असं वाटतंय माझ्या इंटरव्ह्यू मालिकेची सुरुवात खूप चांगल्या विषयापासून आणि आज ज्या दिवशी देवी बसली आहे, देवी पण एक महिलेचंच प्रतीक आहे, रूप आहे आणि त्यांनी सुरुवात आपण आपल्या ह्या विषयाने झाली आणि तुमच्या इंटरव्ह्यूनी झाली आहे. सो खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना एकदम महत्त्वाची आणि चांगली अ, माहिती दिल्यात आणि लोकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. तर तूर्तास मी तुमचे धन्यवाद मानतो, की आम्हाला तुम्ही वेळ दिलात आणि चांगली माहिती दिलात. धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानू इच्छिते, कारण की प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असते, तसं प्रत्येक महिलेच्या मागे सुद्धा पुरुष असतात आणि त्यामुळे तो व्यवसाय किंवा तिचं आयुष्य हे सक्सेसफुल होऊ शकतं. तर आज मी एका म्हणजे आतापर्यंत मला याविषयीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी नेहमी कोणीतरी फिमेल इंटरव्ह्यूअर पाठवायचे आणि आज कोणीतरी मेल माझा इंटरव्ह्यू घेतो आणि तुम्ही यामध्ये इंटरेस्ट घेताय. हा नक्कीच प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक स्त्री ही त्या फ्रीडमने जगू शकेल आणि त्या कम्फर्ट झोनमध्ये येऊ शकेल. याची सुरुवात तुम्ही केलेली आहे त्याबद्दल तुम्हालाही खूप साऱ्या येस. शुभेच्छा आणि धन्यवाद. येस. धन्यवाद.